हा सुभद्रा हृदयनंदन जो अपर नवा अर्जुन, जो युद्ध करणारा अर्जुन आहे ना, तो जुना आहे, 80 वर्षाचा आहे. तरुण अर्जुन जर पाहायचा असेल, तारुण्यातला अर्जुन, तर हा अभिमन्यू. सुभद्रा हृदयनंदन, सुभद्रेच्या हृदयापासून हा जन्माला आलेला आहे, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा अंश आहे. सुभद्रा ही श्रीकृष्णाची बहीण असल्यामुळे अंश असतोच बहिणीमध्ये, म्हणून सुभद्रा हृदयनंदन अपर नवा अर्जुन. आणि अभिमन्यूचीच भीती होती. फार सुंदर वर्णन आलेले आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ते युद्धामध्ये आहे ना, तत्वज्ञान राहून जाईल. आणि मग एक प्रसंग इतका गोड आहे याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये, टोमणा कसा मारावा हे शिकवलेलं आहे. जो सगळ्यात मोठा द्रोणाचार्याचा शत्रू आहे, द्रुपद. द्रुपद हा पंजाबचा राजा होता बरं. द्रौपदी ही पंजाबची होती आणि तिचं जे स्थळ होतं ते चंडीगड आजच्या भाषेत. भारत म्हणजे काय असे कपोल कल्पना नाही. गांधार ज्याला म्हणतो ना आपण, ते आत्ताचं खंदार आहे, जिथं आपण अतिरेकेला सुखरूप सोडून आलो. जा बाबा, तुला कुठं जायचं असेल तिथे. अफगाणिस्तान म्हणजे गांधार प्रदेश आहे. अजूनही तिकडच्या लोकांचे चेहरे, ठेवण, बैठक, काश्मीर खोरा आणि ते दोन्ही एकच आहे. तिथली गांधारी होती. ही सगळे जे प्रदेश आहेत महाभारतामध्ये सांगितलेली, ती फार नावं वेगळे आहेत, पण भूगोल कधी बदलत असतो. भूगोल तोच आहे. आणि द्रुपदचं आणि द्रोणाचार्याचं वैर असल्यामुळे द्रुपदचा जो मुलगा आहे तो सेनापती आहे, पांडवाच्या सेनापती आहे. आणि बोलायचं कसं राजनीतीमध्ये हे शिकण्यासारखं. द्रोणाकडे जाऊन द्रोणाचार्याला सांगतात, जो का शिष्य आपुला विद्येशी क्रूठा केला, तेने हा सैन्य सिंधू पाखारीला देख. गुरुदेव, आज तुमच्या विरोधामध्ये कोण लढतंय माहिती? जो का शिष्य आपुला, द्रुपद पुत्र दृष्टकेत, आणि तो या सैन्याचा मालक आहे, सेनापती आहे. आणि तुम्ही शिष्य केलेला त्याला, तोच तुमच्या विरोधात आज बाण घेऊन उभा आहे. बाकी युद्ध करायचं न करायचं तुमच्या हातात. जो का शिष्य आपुला विद्येशी गृढा केला, विद्येचं कोठार घर तयार केलं, तिने हा सैन्य सिंधू पाखारीला देख. आणि द्रोणाचार्याला बोलता बोलताच भीष्माचार्याला ऐकू जाईल अशा पद्धतीनं दुर्योधन बोलतो, हे पहा, मी सगळा सामान्य माणूस आहे. द्रोणाचार्य म्हणतो बरं का, जे आताचेच नेते म्हणतात असं नाही. युवराज द्रोणाचार्य म्हणतो, मी सर्वसामान्य माणूस आहे, पण हे जे आहेत भीष्माचार्य, हाची एक रक्षावा, मी तैसा हा देखावा. मी राजा जरी असलो तरी माझ्या अगोदरचा राजा म्हणजे भीष्म आहे. हे खरे युवराज आहेत, खरे राजा आहेत, मी तैसा हा देखावा. आणि याच भीष्माचार्याचं सगळ्यांनी मिळून रक्षण करा. आणि भीष्माचार्याला ऐकू जाईल असं बोलले बरं का. म्हातारं खुश झालं त्या वयामध्ये. काय का होईना युवराजाचं आपल्याकडे लक्ष आहे. आणि असं जोरात शंखनाद केला. कौरवाच्या बाजूने पहिला शंख युद्धाचा भीष्माचार्य वाजवतायत, आणि पांडवाच्या बाजूने पहिला शंख श्रीकृष्ण वाजवतायत.
पांडवातलं कुणीच वाजवत नाही, सेनापती नाही, कुणी नाही, कुणी नाही. भगवंतानी पहिला शंख वाजवला तो पांडवाच्या बाजूने वाजवला. पांचजन्यम ऋषिकेशो, पांचजन्य नावाचा शंख स्वतः आता तसं पाहिलं तर कृष्णाने शंख वाजवायलाच नाही पाहिजे. ते सारथी म्हणून आलेले आहेत, योद्धे म्हणून आलेले नाहीत, घोडे हाकण्याकरता आलेले. त्याने काही शंख वाजवायला पाहिजे? हा कायद्याने चुकीच आहे. पण युद्धामध्ये केस करता येत नाही, कारण की युद्धामध्ये आणि बरंच काही माफ असतं. पण भगवंताचं हृदय आहे. का शंख वाजवला? फार गोड उत्तर दिलं आमच्या ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबरायांचं पाहण्याचा दृष्टिकोन फार सोज्वळ आहे बरं. 4 घोडे पुढे आहेत, हातामध्ये लगाम भगवान श्रीकृष्णाच्या आहेत आणि श्रीकृष्णाच्या मागे अर्जुन. ज्ञानोबराय आपल्याला समजून सांगतात, देव ज्याच्या बाजूने असतो ना, ज्याच्या बाजूने असतो देव, त्याच्या बाजूला राहत नाहीत, त्याच्या पुढे असतो संकटाचा सामना करण्याकरता, आणि भक्त मागे असतो. जे संकट येईल भगवंत म्हणतात त्याला पहिल्यांदा मीच समोर जाईल, माझ्यानंतर माझ्या भक्ताकडे. पायीक पाठीशी घातला. पायीक शब्दाचा अर्थ आहे नौकर, सेवक. हा जगातला पहिला मालक आहे. ज्ञानोबराय सांगता युद्धाला नौकर लोक पुढे घालणारे अनेक राजे लोक आहेत, पण सगळ्यांचं रक्षण व्हावं म्हणून मालक पुढे असणारा एकच मालक आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. पायीक पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. तिने पांचजन्य अस्फुरिला अवलीळाचे सहज शंख वाजवला. त्याने विचारलं का? काही नाही, अर्जुनावर प्रेम आहे. देखा नवलदया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. थोडंसं भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये अभ्यास करून पहा. रुक्मिणीसारखी पत्नी, दादासारखा भाऊ आणि द्वारकेसारखं राज्य. नाही अजून कळालं ना? आत्ताच्या भाषेत त्याला स्टेटस म्हणतात. कुणी काम करा. काही काही लोकांना आहे ना ऐकण्याची फार इच्छा असते बघा कीर्तन, पण कॉमन माणसात जाऊन कसं बसावं, काय लाजेचा विषय आहे. तमाशामध्ये पुढे जाऊन बसतील, डान्स पार्टीमध्ये पुढे जाऊन बसतील. मी आणि असे माझे बरेच IAS वगैरे मित्र आहेत, म्हणजे शास्त्रीची ऐकण्याची इच्छा आहे, पण आम्ही मागे येऊन गपचिप अंधारामध्ये खुर्ची घेऊन बसतो, पण पुढे यायची इच्छा का? लोकांमध्ये जरा बसू वाटत नाही. आता लोकांसाठीच तुम्ही आहात ना. कायद्याने पाहिलं तर लोकांचीच नोकर आहात तुम्ही, पण नाही असं सोसायटी. पण कृष्णाचं जीवन पाहणं कसं जीवन आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचं राज्य, काय सगळ्या सिद्धेच कृष्णाकडे. थोडक्यात सांगायचं म्हणजे, पण असं घोडं हाकायचंय म्हटल्यानंतर घोडे हाकणारेच होतात. कशा करता? फक्त प्रेमासाठी. या जगाचं जर सगळ्यात मोठं सूत्र असेल ना, देव सुद्धा प्रेमाने झुकतो. माणसाची काय पेक्षा आहे. पण माणसाचं दुर्भाग्य आहे, प्रेमातली ताकद समजत नाही, प्रेमातलं कौशल्य समजत नाही. माणसं अकारण रागवतात, अकारण अहंकार दाखवतात, अकारण स्वतःला मोठे समजतात. मोठे समजल्यामुळे एकटेच राहतात. अर्थ कळाला का? मुंबईमध्ये 7-7, 8-8 कोटीचे घर आहेत, दोघच असतात, एक कुत्र आणि एक ते. त्यांना जर रागवायचं असलं एवढ्या मोठ्या घरातल्या लोकांना, तर ते कुत्र्यालाच इंग्लिशमध्ये 2-4 शिव्या देतात. त्या बिचाराला कुठलीच भाषा कळत नाही, आणि त्याचा टाइम झाला की ते भुंकायला सुरुवात करतं. मालक पुन्हा साखळदंड काढतो आणि झू चौपाटीवर त्याला फिरायला नेतो. काय दोघांची दोस्ती असेल बघा ना. मनुष्य जन्माला येऊन अरबपती असून एकही माणूस प्रेम करत नाहीत, इतकी लांछनास्पद त्यांचं जीवन आहे. शब्द समजून घ्या काय बोलत. अरब रुपये असताना माणसं त्यांच्यावर प्रेम करत नाहीत. कालिमा आहे जीवनाला मनुष्याच्या.
आणि एकही माणूस जवळ न येता, जवळ न घेता ज्ञानोबाराय तुकोबारायचे हजारो मंदिरं आज महाराष्ट्रामध्ये देशात विदेशात बांधले जातात. हे आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचं वैशिष्ट्य आहे. या दोघातला फरक असा आहे, ते पैशानं श्रीमंत आहेत, साधू हा प्रेमानं श्रीमंत आहे. 700 वर्ष झाले ज्ञानोबारायला. किती वाऱ्या होतात, किती वारकरी जातात. कुठेही भजन असो, ज्ञानोबाराय तुकोबारायचंच भजन असतं. याला म्हणतात जन्म, याला म्हणतात मानवी जीवन. कोणाच्या तरी आठवणीत आपण राहू, असं कार्य, असं प्रेम, असं ज्ञान जे देऊन गेले ज्ञानोबाराय तुकोबाराय आजपर्यंत दिलं गेलेलं नाही महाराज. आणि त्याच्या मोबदल्यामधून माणसाकडून फक्त त्यांनी शिव्या आणि त्रास घेतलाय, बाकी काही घेतलेलं ना. पद्मश्री आहे ना, दान आहे. मला ज्ञानोबारायांना काय मिळालंय महाराज? समाजातून बहिष्कृतपणा. ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून काही पुस्तक? उलट ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, ओव्या सगळ्यांच्याच पाठ आहेत, अर्थ फक्त लक्षात नाही. माझ्या ज्ञानेश्वरीवर जर उद्या कोणी पोट भरत असेल, भगवंताला आपल्या गुरुदेवांना सांगतात, गुरुदेव उद्या जर माझ्या ज्ञानेश्वरीचा व्यापार सुरू झाला, माझ्या ज्ञानेश्वरीचं जर व्यापारीकरण झालं, तर जो ज्ञानेश्वरीचं व्यापारीकरण करणारा जो मनुष्य असेल ना, त्याला त्याच्या व्यापारामध्ये यश दे आणि त्याला वरून पुण्य दे. कोण असा असेल जगातला माणूस? आणि ओवी सगळ्यांचाच पाठ आहे. आणि ग्रंथोपजीवी आहे. जरा नीट अर्थ पहा काय आहे. ग्रंथावर उपजीविका करणारे ग्रंथोपजीवी, ग्रंथावर उपजीविका करणारे आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये. मराठी महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. दृष्ट म्हणजे पैसा आणि अदृष्ट म्हणजे पुण्य. या दोघांमध्ये त्याला विजय मिळेल. कोण प्रार्थना करते महाराज? स्वतंत्र ओवी लिहिलेली, आणि जे पुस्तक जगात वाचलेच जात नाहीत त्याच्या पहिल्या पानावर लिहिलेलं असतं, सर्व हक्क लेखकाच्या अधीन. वाचले ना? त्याच्या घरात थप्पी असती, वाळवी खातात, कोणी वाचत नाहीत. आणि हक्क सर्व, आणि मोठ्या अक्षरात ऑल राईट्स रिझर्व. कोणासाठी? तुझं लाईफ रिझर्व नाहीये, काही नाही. काय आहे? कशासाठी? काय? दोघातल्या भावना सांगतो मी तुम्हाला. का ज्ञानोबारायांची पूजा होते? का ज्ञानोबाराय मोठे आहेत? करोडो रुपये आहेत. आणि ज्ञानेश्वरीचं एक दुसरं वैशिष्ट्य सांगतो महाराज. सगळे शिकलेलीच माणसं आहेत. चांगला अर्थ सांगितला तर लोक ऐकतात, चांगलं व्याख्यान असलं तर लोक ऐकतात. माझा अनुभव असा आहे, ज्ञानेश्वरीत नसलेलं ज्ञानेश्वरीच्या नावाने सांगितलं तरी लोक ऐकतात. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य. आमचा एक मित्र आहे कीर्तनकार. कीर्तनाला जर उभा राहिला तर नाईलाजाने अभंग घ्यावा लागतो. जो अभंग त्यांनी घेतलेला असतो त्याचा आणि कीर्तनकाराचा अजिबात संबंध येत नाही. त्यात काय सांगितलंय हे यालाच माहित नसतं. अभंगामध्ये 2 तास कीर्तन करतो, 15-20 हजार लोक असतात, सगळे खुश होतात. आणि शेवटी अभंगावर येतो. कीर्तन सोडायच्या टाइमला सुरुवातीला अभंग, शेवटी अभंग. मध्ये अभंगाचा आणि याचा काही संबंध, जे वाटेल ते बोलतो, लोक खुश. काय कीर्तन झालं. मी त्याला म्हणलं, काय ज्ञानोबारायांची कृपा आहे म्हणलं, चप्पल मारण्याच्या लायकीचाच तू आहेस. ज्ञानोबाराय तुकोबारायचं काही सांगत नाहीत, लोक पैसे देऊन तुझ्या पाया पडतात. हे ज्ञानेश्वरीचं, ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य. उच्छृंखल पद्धतीने जीवन. चुकीचं सांगून लोक महाराज म्हणतात. जर चांगलं सांगितलं, करेक्ट रस्त्याने जर तुम्ही गेला तर तुम्हाला काय मिळणार नाही या जगामध्ये महाराज. दृष्टादृष्ट विजय हे ज्ञानोबारायांची भावना आहे. म्हणून जीवनाची जी संकल्पना आहे, जीवनाची जी बैठक आहे,
ही साधू संतांना जेवढी समजलेली आहे तेवढी कोणालाच समजलेली नाही. आणि जेवढा माणूस श्रीमंत असेल ना आर्थिक दृष्ट्या तेवढा तो संशयी. कोणी आलं ना संशयानेच पाहणार. भिकारी येऊ, चांगला माणूस येऊ, विद्वान येऊ, संत येऊ, त्यांना असं वाटतं सगळं लुटण्यासाठीच येतात. आणि इतका लहान 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 होत जातो की त्याला या जगावर विश्वासच राहत नाही. आणि आमचे ज्ञानोबरायांचं त्याच्या विरोधामध्ये 2-4 माणसांनी त्रास दिला असेल. ज्ञानोबराय म्हणतात पोरच आहेत शेवटी, त्रास देत असतील, अज्ञानी लोक आहेत. पण हे विश्वची माझे घर. काय संकल्पना आहेत ज्ञानोबरांची, भावना आहेत. विश्वाला माझं घर म्हणणं, माझा शब्द लक्षात ठेवा. विश्वाला माझं घर म्हणणं ही प्रेमाचं उदात्तीकरण आहे. एका विशिष्ट व्यक्तीसाठी प्रेम नसून जगासाठी प्रेम आहे. म्हणून जगाला माझं घर म्हणतात. आणि तितक्या विशाल देणं ज्ञान जगाला वाटतं. ती व्यक्ती महान आहे, ती व्यक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून पैशाचं प्रमाण प्रमाणापेक्षा अधिक आहेत तितकी माणुसकी तुमची कमी होत जाते. उरतं काय हातामध्ये महाराज? आकडे फक्त डोक्यामध्ये असतात. म्हातारपणामध्ये बँकेत इथे आकडे आहेत आणि हा पूर्णपणे वाकडा झालेला असतो. काही उपयोग होत नाही त्या आकड्याचा. मनाने वाकडा, बुद्धीने वाकडा, विचाराने वाकडा, शरीराने वाकडा, आणि शेवटी ह्या वाकड्यानं लाकडच. आपल्या हातानं आपलं जीवन बर्बाद केलं. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जो महत्वाचा हेतू आहे, प्रेमाने व्यक्ती झुकला जातो. निरपेक्ष प्रेमाची क्षमता ही भगवंता एवढी मोठी असू शकते, महान असू शकते. ही प्रेम. म्हणून ज्ञानोबराय लिहितात, देखा नवल तया प्रभूचे, नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. प्रेम असं व्यावहारिक प्रेम नाही, अद्भुत प्रेम. अर्जुनाचं जे प्रेम आहे ते लौकिक प्रेम नाहीये, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. घोडा चालवण्याचं काम भगवान श्रीकृष्णासारखा योगीराज योगेश्वर भगवान श्रीकृष्ण करतात. ही विशेष जीवनामध्ये. आणि मग अशा ठिकाणी तो रथ उभा करतो. जरा लहान मुलांना आवरावर वायरी वगैरे ते करतील, जरा डिस्टर्ब होतो मला. त्यांना मागे घेऊन बसा जा. साखळी जर तुटली तर ती लवकर सांगता सांगता माझं लक्ष विचलित होईल. म्हणून फार वैशिष्ट्यपूर्ण अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असतात. घोडे हाकलण्याचं काम करतात. आता घोडे हाकलायचे म्हणजे अगोदर जिथं रथ उभा केला तिथे नाही, आणि या दोघांच्या पुढे रथ उभा केला. द्रोणाचार्याकडे पाहिलं महाराज आणि भीष्माचार्याकडे पाहिलं. युद्ध करणं हा फार लांबचा प्रकार आहे. डोळ्याला डोळा अर्जुन भिडवू शकला नाही. याला म्हणतात नैतिकता. नैतिकतेचं जे वजन असतं, इम्प्रेशन असतं, ते फार वेगळं असतं. जगापुढं तुम्ही काय आहात हा तुमचा विषय आहे, पण नैतिकतेचं तप, इमानदारीचं जगणं, सत्य जीवन ज्यांचं आहे ना, यमाला सुद्धा घाबरत नाही ते लोक. आणि त्यांच्या पुढं यम आला झुकल्याशिवाय राहत नाही. क्लीन स्वच्छ जीवन. कोणी जीवनाला असं बोट लावावं असं कुठलंही अंग नाही जीवनामध्ये. कुठलाही अधिकपणा जीवनामध्ये नसतो. अर्थ लक्षात ठेवा काय, ही नैतिकतेची ताकद असते. भीष्माचार्य महाराज निष्कलंक व्यक्तिमत्व, आणि द्रोणाचार्य अगाध व्यक्तिमत्व. यांच्या समोर उभं राहिलेलं पाहिलं आणि डोळ्याला डोळा जसा भिळवला ना, ते नैतिकतेच वजन पडलं. आणि अचानक भानावर आला अर्जुन, यांच्या बरोबर मला युद्ध करायचं.
प्रवचन नीट ऐकत असाल तर संदर्भ लक्षात राहील बरं. अगोदर हा काय म्हणला, माझ्या लायकीचे नाहीत, कौरव आहेत. नंतर अशाच्या ठिकाणी रथ उभा केला, ते मारण्यासारखेच नाहीत.